हॅलो, नमस्कार नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या लाईव्ह मध्ये. आज आपण पुन्हा एकदा भेटलेलो आहोत प्राजक्त राज पारंपरिक मराठी साज मध्ये एक नवीन दागिना समाविष्ट करण्यासाठी. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला किती आनंद होतोय की आपला हा योग जुळून आला की आपल्या प्राजक्त राजमधले बरेचसे दागिने हे शिवकाळातलेत आणि महाराजांविषयी आपल्या सगळ्यांना किती प्रेम आहे आणि आदर आहे आता आपण पुन्हा वारंवार सिद्ध करायची बोलायची गरज नाही. सो तुम्हा सगळ्यांना माझ्या मनातल्या भावना आता कळत असतील. सो येस, हाय 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 सगळ्यांना हाय. आणि आय एम व्हेरी ग्लॅड की काल मी ओळखा पाहू असं म्हटलं होतं आणि बऱ्याच जणांनी हा दागिना एकदम करेक्ट ओळखलेला आहे. सो येस, मी अजिबात तुमची आता उत्कंठा शिगेल नेत नाही आणि मी डिरेक्टली डिक्लेअर करते की आज प्राजक्त राज पारंपरिक मराठी साज मध्ये सोनसळा या कलेक्शन मध्ये समाविष्ट होणारा दागिना आहे बकुळी हार. येस, तुम्हाला जरा क्लोज शॉट बघायचा असेल तर येस, बकुळी हार हा खरे तर फार पूर्वी गुजरातचा अलंकार, त्याची काय उत्पत्ती किंवा मूळचा हा कुठला तर गुजरातचा असं म्हटलं जातं. परंतु कैकशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रानं त्याला आपलंसं केलं आणि इतकं आपलंसं केलं की आता कोण म्हणेल ह्याची उत्पत्ती तिकडे झाली आहे. इतका महाराष्ट्रानं हा स्वीकारला, त्याला प्रेम दिलं आणि इतका आनंदानं आणि फारच झोकात अलंकृत केलेला हा अलंकार आहे, परिधान केलेला हा अलंकार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा घातल्यानंतर दुसरं काही घालण्याची आवश्यकता भासत नाही. जसं कोल्हापुरी साजच्या बाबतीत होतं तसंच मला काहीसं या किंवा पोहे हाराच्या बाबतीत होतं की हे घातल्यानंतर बाकी काही घालायची गरजच नाही. सो आय एम व्हेरी व्हेरी ग्लॅड की खूप महिन्यांपासून पुन्हा एकदा आम्ही या अलंकाराच्या मागे होतो. परंतु तो घडवणं खूप मुश्किल होतं कारण अर्थातच ही बकुळीची फुलं तर ती अत्यंत नाजूक इमिटेशनमध्ये बनवणं खरंच खूपच डिफिकल्ट होतं. परंतु थँक्स टू आमचे सगळे कारागीर की त्यांनी हे शिवधनुष्य उचललं आणि अत्यंत नाजूक अशी ही बकुळीची फुलं इमिटेशनमध्ये, म्हणजे सोन्यामध्ये घडवणं तरी देखील खूप सोपं आहे, परंतु इमिटेशनमध्ये घडवणं आणि त्याला अर्थात सोन्याचं प्लेटिंग आपण करतो. ॲज यू ऑल नो, सोनसळा कलेक्शनमध्ये कॉपरचे दागिने असतात त्याला आपण सोन्याचं पॉलिश करतो. तर सांगायचा मुद्दा हा की इतकं बारीक डिझाईन इमिटेशनमध्ये घडवण्यामध्ये कारागिरांना यश आलंय, याचा मला अत्यंत आनंद झालेला आहे. आणि अशा प्रकारे बकुळी हार फायनली सोनसळामध्ये आलेला आहे. आम्हालाच या अचिव्हमेंटबद्दल खूप आनंद होतोय कारण हे जे दागिने आहेत म्हणजे या दागिन्याविषयी कित्येक जणांनी चौकशी केली होती की हा दागिना कधी येणार. इनफॅक्ट माझ्या आईला मी जेव्हा पहिल्यांदा विचारलं की आई तुला कुठला मराठी दागिना हवा आहे माझ्याकडून प्राजक्त राजच्या वतीनं भेट म्हणून, तर तिनं बकुळी हार असं म्हटलं होतं. सो तेव्हाच मला कळलं की या हाराविषयी किती प्रेम आहे. म्हणजे म्हटलं तर तो खूप नाजूक आहे, म्हटलं तर खूप ठाशीव आहे, सगळ्या समारंभांना अतिशय ऍप्ट जाणारा असा हा अलंकार आहे. आणि आजपासून तो सोनसळामध्ये आलेला आहे. आणि पुन्हा एकदा मी अत्यंत अभिमानाने हे सांगते की इमिटेशनमध्ये तसेही मराठी दागिने घडवणारे आम्हीच फक्त आहोत. प्राजक्त राज पारंपरिक मराठी साज याचा आम्ही पुन्हा पुन्हा अभिमान बाळगतो. आणि त्यातही बकुळी हार मी इमिटेशनमध्ये एकदा पाहिला तर एवढी मोठी फुलं होती. तर मला माहिती आहे जगात तुम्हाला इमिटेशनमध्ये बकुळी हार आमच्यासारखा मिळणारच नाही बघा. त्यामुळे इट इज व्हेरी मच मॅन्डेटरी की तुम्ही जा वेबसाईटवर. आज मी तुम्हाला वेबसाईट कशी ओपन करायची हेही दाखवते. गुगलमध्ये जायचं, आपली इतकी सोपी लिंक आहे www.prajaktaraj.in. काही स्पेलिंगमध्ये काही घोळ नाही, इट्स प्लेन. सो त्याच्यानंतर तुम्हाला हे एक बेसिक होम पेज दिसतं आणि ओके म्हाळाचं ओपन झालं, नको आपण सोनसळामध्ये जाऊया. सो दिस फर्स्ट क्लिक इज सोनसळा. सोनसळामध्ये गेल्यानंतर मग तुम्हाला बरेच दागिने दिसतात. लग्नसराई संच आहे, मग काही कॉम्बोज आहेत, मग हे बाकीचे बेलपान टीप वगैरे हे सगळे दागिने दिसतात.
तुम्हाला जो दागिना हवा आहे तिकडे तुम्ही जाऊ शकता. त्याचे डिटेल डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, त्याची माहिती दिलेली आहे, त्याचं प्राइस वगैरे सगळं दिलेलं आहे. त्यानंतर ॲड टू कार्ट करायचं तिथे ऑप्शन येतो व्यवस्थित. त्याच्यानंतर पेमेंट गेटवे सगळे ओपन होतात. सो हे इतकं सोपं आहे की बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांनी असं मत नोंदवलेलं की अवघड जात आहे आम्हाला. अजिबात काहीही अवघड नाही आहे. डेफिनेटली कुणा तरुणाची किंवा जे टेक्नोसॅव्ही त्यांची मदत घ्या थोडीफार. एकदा घेतली की पुरेसं आहे, नंतर तुम्हाला गरज पडणार नाही. इतकी आम्ही सोपी वेबसाईट ठेवलेली आहे. सो या जा प्राजक्तराजच्या वेबसाईटवर आणि हा दागिना जरूर बघा आणि जरूर खरेदी करा. या दागिन्यावर आम्हा सगळ्यांचं प्रेम आलंय. एकतर अत्यंत कष्टानं घडवलेला आहे आणि इतका वेल नोन दागिना जगाच्या पातळीवर कुठेही इमिटेशन फॉर्ममध्ये बनत नाही, जो आम्ही बनवू शकलो. याचा आनंद बाळगत आम्ही सगळ्यांना विनंती करतोय की येस, वेबसाईटवर जा आणि हा दागिना नक्की खरेदी करा. तुम्हाला नक्कीच आवडेल. ओके, नाव क्वेश्चन सेशन्स. हाय, हॅलो 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 हॅलो. थँक्यू सो मच. काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. MJ लाफ्टर क्वीन. ओके, थँक्यू. टुडे आय एम हिअर फॉर प्राजक्तराज. ओके, एनी क्वेश्चन्स गाईज? जास्त लाईटमुळे दिसत नव्हतं. ओके, आता आय होप इट इज फाईन. माझ्या लग्नाचं सोडा तुम्ही. ओके, थँक्यू. ओके, काही प्रश्न असतील तर डेफिनेटली विचारा. आपण अवांतरच खूप बोलतोय गाईज. ओके, अजूनही आम्ही कोणालाही फ्रँचायझी दिलेली नाहीये. अजूनही आम्ही फक्त ऑनलाईन स्टोर मध्येच अवेलेबल आहोत आणि फक्त www.prajaktaraj.in च्या मार्फतच दागिन्यांची विक्री करतोय आणि दागिन्यांविषयी तुम्हाला साक्षर करण्याचा प्रयत्न करतोय. तर फ्रँचायझी नाही. यू विल हॅव टू वेट फॉर अनदर 1 year ॲटलिस्ट. प्राइस काय आहे? रिझनेबल आहे, एवढंच मी सांगते आता. रिझनेबल यासाठीच आहे कारण हाच आमचा कोर मोटिव्ह आहे की सर्वसामान्यांना सोनं घेणं वारंवार वेगवेगळे दागिने परवडत नाही. तर इमिटेशनमध्ये ते दागिने आले पाहिजेत आता सध्याच्या ट्रेंडनुसार. आणि इमिटेशनमध्ये असल्यामुळे ते खरंच माफक दरात मिळतात. फॅन्स मीट अँड ग्रीट. नाईस. येस, आय थिंक अबाउट इट. करूया. मम विश्व प्राजक्तामयी. हाय, थँक्यू. तुझ्यासारखं सक्सेसफुल होण्यासाठी काय करावं लागतं? मेडिटेशन करायला लागतं. नो, टू बी व्हेरी ऑनेस्ट, येस, मेडिटेशन हॅज हेल्प मी अ लॉट. आणि फोकस, कॉन्सन्ट्रेशन, क्लॅरिटी ऑफ थॉट्स, क्लॅरिटी ऑफ माइंड, डिटर्मिनेशन, एक पॉझिटिव्हिटी अराउंड. अशा अगणित गोष्टी मी तुम्हाला सांगू शकते की ज्यामुळे ज्या आपोआप साध्य होतात मेडिटेशनमुळे. सो ॲज यू ऑल नो, मी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनची डिसायपल आहे आणि 5-6 वर्ष त्या फाउंडेशनशी निगडीत आहे आणि अनेक कोर्सेस केलेले आहेत. तर बेसिक एक कोर्स आहे ज्याला हॅपीनेस कोर्स म्हणतात, ज्यामध्ये सुदर्शन क्रिया नामक एक प्राणायाम टेक्निक शिकवली जाते. त्या मार्गे तुम्ही आपोआप ध्यानात उतरता. तर सगळ्यांना ही रिक्वेस्ट आहे की सुदर्शन क्रिया ॲक्च्युली सुदर्शन क्रियेसारखी काम करते. सो सुदर्शन चक्रासारखी. तर जरूर शिका. येस, मेडिटेशन. वेन यू लाफ ॲट MJ, प्लीज प्लीज प्लीज. हॅलो. मला तुमच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून ठेवणार का? भास्कर, नंबर पाठवून ठेव. ओके, मूवी येस येणार आहेत. 1-2 मूवीज लाईन्ड अप आहेत. थँक्यू. मला पण नॅचरल, मला मेकअप करायला आवडत नाही म्हणून मी सगळे लाईव्स मोस्टली विदाउट मेकअप करते.
चित्रपट येस 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 2 चित्रपट येऊ घातलेत, लवकरच त्याची पण घोषणा होईल. ओके ओके. दागिने हॉलमार्क असतात का? सोन्याचे दागिने म्हणजे तुळजा कलेक्शन मधले डेफिनेटली हॉलमार्क असतात, सिल्वरचे दागिने असतात, परंतु हे जे आहेत हे कॉपरचे दागिने आहेत, त्याला हॉलमार्कची तशी आवश्यकता नाही, त्यामुळे सोनसळा कलेक्शनमधले नसतात. तुळजा आणि म्हाळसा येस. माय एज्युकेशन, आय हॅव डन माय MA इन डान्स भरतनाट्यम फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी, ललित कला केंद्र. खूप अवांतर प्रश्न विचारताय. आय एम आस्किंग यू टू आस्क क्वेश्चन्स अबाउट प्राजक्त राज गाईज. जलसृष्टी, ओके, लवली. ज्वेलरी विषयी वेबसाईटवर सगळी माहिती आहे. प्रत्येक दागिन्याच्या खाली आम्ही एक एक माहितीचा एक कॉलम केलेला आहे. तर त्याच्यामध्ये साधारण त्या दागिन्याविषयीचा इतिहास, साधारण त्या दागिन्याला ते नाव का पडलं, किती तो सर्वश्रुत आहे, कधी वापरला गेला, कोणत्या काळी वापरला गेला. आणि तसे तुम्हाला माहितीच आहे की आपले सगळे दागिने हे 100 वर्ष आणि त्याहून जुनेच आहेत. म्हणजे ॲटलिस्ट 100 वर्ष जुना असलाच पाहिजे आणि त्याहून जुने आहेत. म्हणजे आय थिंक हा दागिना नाही म्हटलं तरी 250 वर्ष वगैरे जुना असेल, तेव्हापासून हा वापरला जातोय. तर त्याविषयी माहिती जशी आम्हाला मिळते आम्ही ती वेबसाईटवर टाकतोच. जसं मी आधी म्हटलं की फक्त दागिने विकणं हे आमचं उद्दिष्ट नाहीये. त्याचबरोबरीनं तुम्हा सगळ्यांना मराठी दागिन्यांविषयी, अलंकारांविषयी साक्षर करणं. इनफॅक्ट सगळ्या मराठी दागिन्यांची माहिती कुठे मिळेल? प्राजक्त राजवर मिळेल, असं आमचं ठिकाण झालं पाहिजे, असं माझं स्वप्न आहे. सो आम्ही त्याच्यावर कॉन्स्टंट रिसर्च करतोच आहोत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतोच आहोत. तुम्ही वेबसाईटवर जरूर बघा, प्रत्येक दागिन्याच्या खाली तुम्हाला ही माहिती मिळेल. एक दागिना बनवायला खूप वेळ लागतो. खूपच वेळ लागतो, पण असं पर्टिक्युलरली एकाविषयी नाही सांगता येणार. फार्म हाऊसचा ॲड्रेस पाली पोटल खलाटी कर्जत प्राजक्त कुंज असं टाका, गुगलवर येईल. पाली पोटल खलाटी. देवा, वा दादा वा. आय एम दादा, वा ताई वा तरी ॲटलिस्ट. प्लीज अडॉप्ट मी. ओके ओके. PVT डेविल प्लीज चेंज युअर नेम फर्स्ट. नो जस्ट किडिंग. ओके, आय थिंक क्वेश्चन संपलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही कोणत्या मूवी बघता? ओके, मी आता रिसेंटली ड्यून पाहिली, विच आय लव्ड. ड्यून पार्ट 1 पार्ट 2. बकुळी हार इज लाईव्ह. येस, प्राजक्त राज साज, आय एम व्हेरी हॅपी. ओके फाईन. कानातला दागिना पण बकुळी हारच कानातला आहे. हॅलो, छानसा असा कीर्तमुख आम्ही त्याला दिलेला आहे. हा पूर्ण सेट आहे. येस, सॉरी आय मिस्ड दिस पॉइंट. हा पूर्ण सेट आहे. हे गळ्यातलं आणि हे कानातलं आहे. आणि कीर्तिमुखावर पण खूप काम झालंय. कीर्तिमुख म्हणजे हे वरचा जो भाग आहे. हे नको, हे पाहिजे, ते नको, ते पाहिजे, हे त्याला मॅच होत नाही, असं 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 सगळे उपद्व्याप करून झाले. आणि फायनली हे कीर्तिमुख लॉक झालं आणि ते बकुळी हारला साजेसं आहे. तर येस, हा पूर्ण सेट आहे. आहेस कुठे? मुंबई. जय महाराष्ट्र. माझा सगळ्यात आवडता दागिना नाही. मला माझ्या 100 पोरांपैकी एक पोरगं कसं मला एक सांगता येणार. तर प्राजक्त राज साजमध्ये खरंच आता 100 दागिने होतील, तर एकाचं नाव नाही घेऊ शकत. हाय अनुजा, माय फ्रेंड हॅज जॉईन द लाईव्ह. ओरिजिनल गोल्ड ऑफकोर्स आहे, ऑफकोर्स आहे. सो सोनसळामध्ये इमिटेशन दागिने, हाळसामध्ये सगळे सिल्वर दागिने आणि तुळजामध्ये गोल्डन म्हणजे गोल्डचे, प्युअर गोल्डचे दागिने आहेत. ते बाय ऑर्डर आपण बनवतो. काही दागिने खरंच जगात कुठेही बनत नाही, ते आपल्याकडेच बनतात. आणि येस, मला तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे की आम्हाला खरंच तुळजाला सुद्धा प्रचंड रिस्पॉन्स मिळतोय. आणि ऑनलाईन गोल्ड खरेदी करणारी जनता आहे हे बघून मला फार आनंद होतोय. आणि मला माहितीप्रमाणे माझ्या कोल्हापुरी साज, जोंधळे मणी, वज्रटीक, पाटल्या, त्यानंतर नथी तर अगणित नथी, मोहनमाळ, असे अनेक तुळजा म्हणजे गोल्डचे दागिने आम्ही विकलेले आहेत. सो बोरमाळ, एकदाणी, मी विसरतीत नावं, पण येस,
तर गोल्डमध्ये बनतात. येस, तुळजा कलेक्शनमध्ये जा. तुझं फेवरेट एमएचे कलाकार? सगळे माझे फेवरेट आहेत. ओके, ऑफर पण चालू आहेत. येस, कॉम्बोज चालू आहेत, त्यावर ऑफर चालू आहेत. आय थिंक प्रत्येक पहिल्या खरेदीवर तुम्हाला डिस्काउंट आहे. आय थिंक 5% or 10%, मला एक्झॅक्टली माहिती नाही. तुम्ही वेबसाईटवर जा, तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक पहिल्या ऑर्डरला तुम्हाला छान डिस्काउंट आहे. आणि तुम्ही जर कॉम्बो खरेदी केलात, म्हणजे 2-4 दागिन्यांना क्लब करून आम्ही कॉम्बो बनवलेले आहेत, तर त्या कॉम्बोवर सुद्धा तुम्हाला छान डिस्काउंट मिळतं. गो फॉर इट. ओके, बुक्स कलेक्शन, थँक्यू. तुम्ही स्वतः दागिने नाही, मी कसं डिझाईन केले? 100 वर्ष जुने पारंपरिक दागिने आहेत आपले, त्यामुळे मी कोणीही डिझाईन केलेले नाही आहेत. आपण फक्त ते सगळे दागिने जे लोप पावत चालले होते त्यांना प्रकाशात आणतोय. ड्रायव्हर म्हणून नंबर यायला लागले, बापरे. ओके, मी सेव्ह करेन, पण कधी कधी खरंच गरज पडते. मेन्स ज्वेलरी, येस, येणार. प्राइस ऑफ प्राजक्ता ज्वेलरी, ओके. So we have decided not to compromise on the quality of the product. So at times तुम्हाला असं वाटेल की हां, तुळशीबागमधला दागिना हा खूपच चीपर आहे, परंतु तो टिकत नाही. तर ते प्लेटिंग टिकण्यासाठी, अर्थात याला सोन्याचं प्लेटिंग आहे, ते प्लेटिंग टिकण्यासाठी एकंदरीतच घडणावळ म्हणून, त्याच्या बारीक नक्षीकामासाठी म्हणून फार कष्ट आहेत. आणि मला सांगायला इथे आवडेल, आपल्या दागिन्यांपैकी फार मोठा भाग हा आपल्या कारागिरांना जातो. आणि आपण कारागिरांना सक्षम करण्यासाठी सध्या काम करतोय की कारागिरांनी पुन्हा मराठी दागिने बनवणं त्यांनी सोडून दिलं होतं, तर त्यांनी पुन्हा ते बनवणं सुरू करावं. आणि त्यासाठी कारागिरांची संख्या आम्ही वाढवतोय, त्यांना धष्टपुष्ट करतोय, आणि त्यांना आता आम्ही एक फॅट चेक देतोय. सो येस, तुम्हाला जर असं वाटलं तर दॅट इज बिकॉज ऑफ द क्वालिटी ऑफ द प्रॉडक्ट. आणि ऑब्विसली दे आर युनिक. ओके, टिकली आज, उशीर झाला मला पटपट. ओके, स्किन ग्लो करते बिकॉज आय डू मेडिटेशन अँड योग. नंबर मिळेल का? ओके, थँक्यू सो मच. कलेक्शन खरंच खूप सुंदर दिसतं, तुम्ही एकदा नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल. ओके, वेबसाईट लिंक इज www.prajaktaraj.in, prajaktaraj.com. easy, just like the pronunciation. हाय अनिता सावंत. हे आत्ता जो घातलेला दागिना आहे तो आर्टिफिशियल आहे, पण हाच दागिना तुम्हाला तुळजामध्ये पण मिळणार, म्हणजे गोल्डमध्ये पण मिळणार. अच्छा, दिस गोज विदाउट सेइंग गाईज की हा आज दागिना सोनसळामध्ये आला म्हणजे तो तुळजामध्ये आलाच, कारण गोल्डमध्ये सगळेच दागिने बनतात. सो बाय ऑर्डर बकुळी हार तुम्हाला मिळू शकतो गोल्डमध्ये. ओके, आय थिंक बरेच चांगले चांगले प्रश्न आलेले आहे, आणि आपण बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे. नेक्स्ट फिल्म मी सांगेन, लवकरच सांगेन. ओके, आय थिंक वी आर डन. सो इन्स्टा प्राजक्तराज साज, FB सेम प्रोफाईल आहे प्राजक्तराज साज. सो तिकडे जा, तिकडे तर आणखी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल, आणखी डिटेल गोष्टी मिळतील. आणि जसं मी तुम्हाला आज सांगितलं की आपली वेबसाईट इट इज व्हेरी इझी. सो वेबसाईटवर जा, सोनसळा फॉर इमिटेशन ज्वेलरी, म्हाळसा फॉर सिल्वर ज्वेलरी, तुळजा फॉर गोल्ड ज्वेलरी तुम्हाला बघायला मिळेल. आणि येस, भरपूर भरघोस खरेदी करा, आणि प्राजक्तराजवर तुमचं प्रेम असंच अबाधित राहू देत.
असंच अशीच खरेदी करत राहा. थँक्स अ लॉट. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय भवानी, जय शिवाजी, जय हिंद, जय महाराष्ट्र. टाटा.